सकाळच्या जेवणामध्ये काय बनवू, कोणती भाजी बनवू, दुपारच्या जेवणामध्ये काय बनवू किंवा नाश्त्यासाठी काय बनवू, संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवू, भाजी काय बनवू, असे भरपूर प्रश्न आपल्याला पडतात। घरी जर भरपूर भाजी वगैरे असेल तर कशाची भाजी बनवू आणि काहीच भाजीला नसेल तर कोणती भाजी बनवू, हे सारखे प्रश्न आपल्याला डोक्यात येतात। तर आता काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ गरमागरम थंडीमध्ये तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपार किंवा संध्याकाळच्या जेवणासाठीही बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, जे आपण पोहे बनवतो ना तेच पोहे आहेत। अगदी वेगळं सामान काहीच नाही, फक्त घरी जे अवेलेबल आहेत त्या सामानामध्ये पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पाहू शकता 3 ते 4 वेळेस मी पोहे छान धुवून घेतलेले आहेत। पोह्याचं पूर्ण पावडर निघून गेलेलं आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी पाण्यामध्ये मी पोहे भिजत ठेवलेले आहेत, म्हणजे छान मऊ पडतील। त्याच्यानंतर इथे मोठासा एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत काही भाज्या। तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत त्या टाकू शकता। तर इथे मी शिमला मिर्च टाकलेली आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर ओलं असेल तर ओलं खोबरं पण टाकू शकता। तर अशा प्रकारे सुकं खोबरं मी अर्धी वाटी घेतलेलं आहे। त्याच्यानंतर जे पोहे होते आपले छान भिजल्या गेलेले आहेत, पाहू शकता किती मऊ होत आहेत। ते पोहे मी पूर्ण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत। त्याच्यानंतर काही मसाले टाकून घेऊयात। तर लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी छान मळून घेते। जर लागलंच तर पाणी थोडंसं तुम्ही यूज करू शकता। जेवढं पोह्याचं मॉइश्चर आहे, पोह्यामध्ये पाणी आहे, तेवढ्यामध्ये छान पीठ मळल्या जातं। पण एक्स्ट्राचं पाणी जर लागत असेल, कडक होत असेल पीठ, तर तुम्ही वरून घालू शकता। तर मी अशा प्रकारे छान मळून घेते। दाबून दाबून आपल्याला पूर्ण पोहे कुस्करून छान पिठामध्ये मिक्स करायचे आहेत। तर थोडंसं मला घट्ट वाटते म्हणून मी अगदी थोडं चमचाभर पाणी यूज केलेलं आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे त्याचा छान असा मळून गोळा बनवून घेतलेला आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आणि लगेचच आता आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचं आहे। याला भिजायची वगैरे काहीच गरज नाही आहे। तर पाहू शकता इथे कोळपाट घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक कापड मी पाण्यात भिजवून घेतलेलं आहे। पाण्यात भिजवल्यानंतर काय होतं, जे आपण थापून घेतो थालीपीठ ते आपल्याला चिकटणार नाही। तर अजून थोडंसं वरून पाणी टाकते आणि आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे थापायचा आहे। तर त्याच्या कडा थोड्याशा अशा प्रकारे सुटतील, पण आपल्याला दाबून दाबून पूर्ण असा गोल असं थालीपीठ बनवून घ्यायचं आहे। पाहू शकता मी अशा प्रकारे दाबतीये आणि जिथे जिथे कडा अशा पडत आहेत तिथे तिथे अशा प्रकारे दाबत त्याच्या कडा पूर्ण जोडून घ्यायच्या आहेत। तर पाहू शकता मी छान असं थालीपीठ त्याला पसरवते हातानेच, आपल्याला अशा प्रकारे पसरवायचा आहे आणि त्याचा आकार गोल बनवायचा आहे। आपलं थालीपीठ आता रेडी झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे। तर आता मध्ये आपल्याला अशा प्रकारे छिद्र पाडायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत आपण तेल किंवा तूप लावलेलं जाईल आणि छान थालीपीठ भाजल्या जाईल। तर आता आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे। आता थालीपीठ आपल्याला कापडासहित तव्यावर टाकायचं आहे। तर तसं आपल्याला कापडाला अशा प्रकारे पकडायचं आहे। तर 3 बोटं खाली आणि 2 बोटं वर अशा प्रकारे आपल्याला दोन्हीकडूनही पकडायचं आहे। त्याच्यानंतर इथे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, तव्याला छान तूप लावून घेतलेलं आहे, भरपूर सारं। तुम्ही तुपाऐवजी तेलही लावून घेऊ शकता। आता आपल्याला थालीपीठ टाकून घ्यायचं आहे। पाहू शकता मी अशा प्रकारे पूर्ण कापडासहित थालीपीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला एक हात फिरवून घ्यायचा आहे कापडावर, म्हणजे आपलं जे थालीपीठ आहे ते तव्याला चिटकेल आणि आपलं कापड सहज निघेल। तर पाहू शकता कापड सहज निघालेलं आहे। आता मी वरून तूप सोडतीये, तुम्ही तुपाऐवजी तेलही लावून घेऊ शकता, पण तुपामुळे छान असा कलर येतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतं। आता खालून छान भाजल्या गेलेलं आहे थालीपीठ, त्याला मी पलटवून टाकणार आहे दुसऱ्या साईडने। तर पाहू शकताय किती मस्त कलर आलेला आहे आणि छान भाजल्या गेलेला आहे खालून। आता दुसऱ्या साईडने पण छान भाजलेला आहे, पलटवून दुसऱ्या साईडने तूप लावून घेऊन अजून पलटवून घेतलेलं आहे। दोन्ही साईडने तूप लावायचं आहे आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता वरून पण मी छान तूप लावून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने तूप लावून हे थालीपीठ छान भाजून घेतलेलं आहे। आपलं
पोह्याचं थालीपीठ रेडी झालेलं आहे। झटपट बनवू शकता तुम्ही, मुलांच्या टिफिनलाही बनवू शकता। सकाळच्या घाईमध्ये पटापट होणारी रेसिपी आहे। तर पहिली थालीपीठाची पोह्याची रेसिपी रेडी झालेली आहे। दिसायला खूप छान झालेली आहे, कुणाला कळणार सुद्धा नाही की पोह्याची थालीपीठ आहे म्हणून। तर नक्की ट्राय करा। एखादी नवीन रेसिपी ट्राय केल्यानंतर आपल्यालाही नवीन काहीतरी ट्राय केल्याचा आनंद मिळतो आणि नवीन शिकायलाही मिळतं। तर नक्की ट्राय करा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या मैत्रिणींना किंवा फ्रेंड्सला नक्की शेअर करा ही रेसिपी, म्हणजे त्यांनाही ही रेसिपी ट्राय करता येईल। पाहू शकता किती मस्त अशी हे थालीपीठ झालेले आहेत, एकदम छान असे झालेले आहेत आणि खायलाही खूप छान लागतात। नक्की एकदा ट्राय करा। आता त्याच्यानंतर दुसरी रेसिपी पाहूयात। तर इथे टोमॅटो एक मी अशा प्रकारे कापून घेतलेला आहे। तर पाहू शकता मोठ्या मोठ्याच फोडी आहेत, जास्त बारीक नाही केलेलं। त्याच्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं आहे, म्हणून इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पूर्ण टोमॅटो आणि आपण जे आलं घेतलं होतं ते टाकलेलं आहे। आता मिक्सरला फिरवून छान याची प्युरी करून घ्यायची आहे। तर तिकडे मिक्सरला फिरवून छान प्युरी करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जी प्युरी करून घेतली होती मिक्सरला ते पूर्ण टाकायची आहे। मिक्सरच्या भांड्याला जर प्युरी चिकटली असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून अजून टाकायचं आहे। त्याच्यानंतर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची बारीक चिरून, लाल तिखट अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा जिरे पूर्ण आपल्याला टाकून मिक्स करायचं आहे। पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेते। पहिल्यांदा चमच्याने मिक्स करायचं आहे। आपलं हे थालीपीठ अगदी सोपं आहे, तुम्ही झटपट बनवू शकता। अगदी 5 मिनिटसुद्धा लागणार नाहीत ही रेसिपी बनवायला। तर टोमॅटोचं थालीपीठ एकदम छान लागतं, अंबूस तोंडाला चव येते। तर आता मी छान मळून घेणार आहे पीठ। ह्याला एक्स्ट्राचं पाणी बिलकुल लागत नाही। जे टोमॅटोचं प्युरी आहे किंवा टोमॅटोचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्ये छान पीठ मळून होतं। पाहू शकता मी छान याचा पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे। आपलं हेही पीठ रेडी झालेलं आहे। ह्या पिठाला तुम्ही 3 ते 4 मिनटं साईडला ठेवून छान मऊ होऊ द्या। त्याच्यानंतरच थालीपीठ आपल्याला थापाय घ्यायचे आहेत। इथे मी एक कोळपाट घेतलेला आहे आणि आपल्याला कापड हे ओलं करूनच घ्यायचं आहे। कापड ओलं केल्यानंतर काय होईल, आपलं थालीपीठ चिकटणार नाही कापडाला आणि सहज तव्यावर सुटल्या जाईल। आता इथे मी हाताला पाणी लावत लावत छान याचं थालीपीठ गोल आकार असा बनवून घेते। पाहू शकता हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवा आणि थापा, म्हणजे तुमच्या हाताला चिकटणार नाही। पाणी जर लावायचं नसेल तर तेलामध्ये हात बुडवून छान थापा, म्हणजे तुमच्या हाताला चिकटणार नाही। पाहू शकता इथे छान थालीपीठ मी पसरवून घेतलेलं आहे, थापून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे छिद्र पाडलेले आहेत। छिद्र पाडल्यानंतर काय होईल, आपलं थालीपीठ दोन्ही साईडने छान भाजल्या जाईल आणि आतपर्यंत तूप जाईल। तर पाहू शकता थालीपीठ टाकायची ट्रिक मी तुम्हाला पहिल्या वेळेस सांगितली आहे। तशाच प्रकारे आपल्याला कापडाला पकडायचं आहे आणि गरम गरम तव्यावर अशा प्रकारे टाकायचं आहे आणि एक हात अशा प्रकारे फिरवायचा आहे, म्हणजे थालीपीठ पूर्ण तव्याला चिटकेल आणि आपलं कापड जे आहे ते सहज निघेल। पाहू शकता कापड सहज निघालेलं आहे आणि थालीपीठच्या पूर्ण बाजूने आपल्याला तूप किंवा तेल सोडायचं आहे, म्हणजे छान भाजेल आणि पटकन सुटेल। तर पाहू शकता सगळ्या बाजूने मी तूप टाकून घेतलेलं आहे। खालच्या बाजूने थालीपीठ छान भाजलेलं आहे। आता पलटवून दुसऱ्या साईडने मी भाजून घेणार आहे। पाहू शकताय वरच्या साईडने खूप छान असा कलर पण आलेला आहे आणि छान भाजल्या पण गेलेला आहे। दोन्ही साईडने थालीपीठ छान भाजायचं आहे आणि पाहू शकताय दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि तुपाचा वास खूप छान येतोय, थालीपीठचा वास। तर दुसरेही थालीपीठ मी अशा प्रकारे रेडी करून घेतलेलं आहे, टाकून घेतलेलं आहे। सगळे थालीपीठ मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत। सगळे थालीपीठ रेडी झालेले आहेत। पाहू शकताय किती मस्त झालेले आहेत। कलरही खूप छान आलेला आहे, एकदम रेड कलर वाटते, टोमॅटोचे थालीपीठ आहेत म्हणून। तर नक्की ट्राय करा। नवीन कोणती तरी रेसिपी ट्राय केल्यानंतर आपल्याला हे आनंद मिळतो। पाहू शकताय किती मस्त झाली आहे आणि एकदम अशी कडक वगैरे नाही, एकदम नरम अशी झालेली आहे। तुमच्या मुलांना आवडेल अशी आणि अंबूस अशी चव येते तोंडाला, खूप छान झाली आहे। नक्की ट्राय करा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता पाहूयात तिसरी रेसिपी।
तर इथे पालक घेतली आहे। पालक भरपूर बाजारात आलेली आहे आणि खूपच स्वस्त झालेली आहे। पालक बाजारात आल्यानंतर ही रेसिपी नक्की एकदा करा। तर इथे मी पालक छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे। कापून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे टाकायची आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा मी ते जिरे टाकून घेते, 3 ते 4 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि अद्रकचा तुकडा टाकलेला आहे। आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला पूर्ण ही प्युरी टाकून द्यायची आहे। त्याच्यानंतर इथे 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर इथे मी कांद्याची पात बारीक चिरून टाकलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचे। त्याच्यानंतर 1 कांदा मी बारीक चिरून घेतला होता तो टाकणार आहे। थालीपीठमध्ये कांदा खूप छान लागतो। तर आता पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे पण सोपी रेसिपी, झटपट आहे। पाहू शकता एकदम कलर असा ग्रीन ग्रीन येतोय। आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची काहीच गरज नाही आहे। या पालकच्या प्युरीमध्ये छान असं मिक्स होऊन जातं। पाहू शकताय मस्त असं जर थोडंसं पातळ झालं तरी काहीच टेन्शन नाही, कारण आपण थापणार आहोत, लाटणार नाही आहोत। तर आपला हा पण पीठ रेडी झालेला आहे, पाहू शकताय। आता इथे अगोदरच्या सारखंच एक कोळपाट घेतलेला आहे, ओलं करून कापड घेतलेलं आहे, थोडंसं पाणी अजून टाकणार आहे आणि आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे, छोटासा गोळा घ्यायचा आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला थापायचं आहे। पाहू शकताय बोटाच्या आकाराने आपल्याला बोटाने अशा प्रकारे पसरवायचं आहे। जर क्रॅक जात असतील तर अशा प्रकारे जोडून छान याला पसरवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी थापून घेतलेलं आहे आणि आपल्याला अशा प्रकारे छिद्र पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे छान आपलं थालीपीठ दोन्ही साईडने भाजलं जाईल। तर तशाच प्रकारे आपल्याला अजून कापडाला पकडायचं आहे, 3 बोटं खालून आणि 2 बोटं वरून, आणि गरम गरम तव्यावर आपल्याला अशा प्रकारे टाकायचं आहे आणि एकदा अशा प्रकारे हात फिरवून घ्यायचा आहे आणि नंतरच कापड काढायचं आहे। पाहू शकताय किती मस्त कलर आलेला आहे। 2 मिनिटं असंच राहू द्या। 2 मिनिटानंतर त्याला अशा प्रकारे सगळीकडून तूप किंवा तेल सोडा, छिद्रामधून पण सोडा। त्याच्यानंतर त्याला पलटवून घ्या। तर पाहू शकताय किती छान असा कलर आलेला आहे। दोन्ही साईडने आपल्याला तेल किंवा तूप लावून छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि हेही थालीपीठ आपलं रेडी झालेलं आहे। पालक थालीपीठ, टोमॅटो थालीपीठ आणि पोहा थालीपीठ अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आणि वेगळी रेसिपी आहे आणि चव तिन्ही थालीपीठाची भन्नाट लागते। नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तिन्हीपैकी कोणती रेसिपी तुम्हाला आवडली ते कमेंटमध्ये सांगा। मला तर तिन्ही रेसिपी खूप आवडल्या आणि खूप मस्त झाल्या होत्या। तशाच प्रकारे सगळ्यात मी पालकचे थालीपीठ बनवून घेणार आहे। तर खूप छान, मला जास्तीत जास्त पालकचे थालीपीठ आवडले, कारण आपल्या शरीरासाठीही चांगले असतात। माझ्या मुलाला कळलंसुद्धा नाही की पालकच्या थालीपीठमध्ये पालक आहे म्हणून, तो ग्रीन कलर म्हणून खूप आवडीने खात होता, त्याला खूप आवडले। तुम्ही पण तुमच्या मुलं जर पालक खात नसतील तर नक्की द्या। हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी पालक खूप उपयोगी असते। तर खूप छान झाले होते, नक्की ट्राय करा आणि प्लीज सबस्क्राईब करून जा। बाय बाय।